मी डॉक्टर मिनल सुनील धर्माधिकारी. पूर्वी मी विश्रांतवाडीमध्ये राहत होते आणि तिथे माझं हॉस्पिटल होतं ॲक्च्युली. जवळजवळ 40 वर्ष मी तिथे प्रॅक्टिस केली. पण आता एकटीने हॉस्पिटल चालवणं कठीण जसजसं होऊ लागलं, PMCचे जसे रूल्स आणि रेग्युलेशन्स वाढायला लागले, त्यामुळे मी ते बंद करायचं ठरवलं. मग मी माझ्या मुलांना कन्सल्ट केलं. माझी दोन्ही मुलं अमेरिकेत असतात, तर त्यांना कन्सल्ट केल्यावर ते पण म्हणले की आई आता आपण तिकडे राहायला नको, आपण तिथलं सगळं सेल आउट करून किंवा डिस्पोज ऑफ करून कुठेतरी चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेऊया. स्पेशस फ्लॅट हवा होता मुख्य, आणि रूम्स मोठ्या हव्या होत्या, म्हणजे बेडरूम म्हणा. कारण आजकाल बऱ्याच ठिकाणी जिथे आम्ही फ्लॅट्स बघितले त्या ठिकाणी बेडरूम्स एकदम छोट्या छोट्या असतात. म्हणजे ज्या ठिकाणी फक्त 2 बेड आणि 2 कबर्ड किंवा एखादं टेबल एवढंच मावू शकेल. थोडंसं आम्ही शोधाशोध केल्यानंतर आम्हाला इथे प्रभात रोडला कन्स्ट्रक्शन चालू असलेलं कळलं. म्हणून जस्ट आपण जरा बघून घेऊया इथे काय आहे म्हणून. एकतर हा इंद्रायणीचा फ्लॅट पण त्यावेळेला म्हणजे एकदम अंडर कन्स्ट्रक्शन होता. 1.5 वर्ष झालं असेल त्याला. त्यावेळेला मग आम्ही इथे त्रिशा बिल्डर्सला त्यांच्याशी बोलायचं ठरवलं की, आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी एकदा ऑफिसमध्ये थोडंसं विचारून घेतलं की काय आहे, काय कधी पूर्ण होईल, काय होईल. तर म्हणून त्यांना विचारलं तर ते म्हणले साधारणपणे मार्चपर्यंत बहुतेक आमचं पूर्ण होईल. मार्च-एप्रिलपर्यंत तुम्हाला कंप्लिशन मिळेल, आणि वन्स यू गेट कंप्लिशन तर त्यावेळेला तुम्हाला इथे राहता येईल. आणि मी इथे एकटीच असल्यामुळे मला काही 4 नसल्या तरी चालतील, तर त्याच्याऐवजी 3 बेडरूम आणि एक अशी की जी सगळ्यांना मुलांना गेम्ससाठी वापरता येईल, किंवा योगा आपल्याला करता येईल, किंवा देवघर म्हणा, अशा ज्या काही मला सोयी हव्या होत्या त्याच्यासाठी थोडेसे चेंजेस हवे होते. वरती टेरेसचंही, म्हणजे टेरेसचं काम व्हायला थोडा वेळ लागला, पण आता खूप सुंदर टेरेस इथे त्यांनी तयार केलं आहे. किंवा जर तुम्हाला 100 लोकांची इव्हन जरी पार्टी करायची झाली तरीसुद्धा त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या सोयी तिथे करून ठेवलेल्या आहेत. नंतर खाली आल्यानंतर एंट्रन्स पण खूप छान केला आहे. तिथे वॉटरफॉल केलेला आहे. छान गणपतीचं त्यांनी चित्र म्हणण्यापेक्षा गणपतीची मूर्ती छान लावलेली आहे. आणि एस्पेशली बिल्डिंगच्या अराउंड जे त्यांनी लायटिंग केलेलं आहे रात्रीच्या वेळेला खूप सुंदर दिसतं. म्हणजे मला तरी खूप आवडलं ते. एकंदरीत आय एम व्हेरी हॅपी विथ धिस फ्लॅट ॲज वेल ॲज मधुजीवन सहकारी सोसायटी ॲज वेल ॲज आवर बिल्डर्स. याच्यापेक्षा मला नाही वाटत मला काही फार जास्त सांगायचं आहे.